रात्रीची भाजी उरलेली ना, मेथीची आणि बटाट्याची. म्हटलं काय करायचं. म्हटलं मग थालीपीठ करूया. मग इथे मी मेथीची आणि बटाट्याची भाजी चांगली स्मॅश केली. त्याच्यामध्ये ज्वारीचं आणि बाजरीचं पीठ घेतलं, एक अर्धा वाटी. त्याच्यामध्ये काहीच अजून टाकलं नाही, कारण मेथीच्या भाजीमध्ये आणि बटाट्याच्या भाजीमध्ये सगळं काही होतं, म्हणजे लसूण मिरची सगळं काही होतं. त्याच्यामुळे मी त्याच्यात काही ॲड केलं नाही. आणि हे चांगलं मी असं पीठ मळून घेतलं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लसूण मिरची ॲड करू शकता, पण टेचून चांगलं टेचायचं आणि त्याच्यामध्ये ॲड करायचं. हे असं चांगलं पीठ मळून घ्यायचं. हे असं चांगलं पीठ मळून घेतलं आहे. हे असं चांगलं पीठ मळलं गेलं आहे छान. आणि त्याच्यानंतर मग हे तुम्ही थापून पण करू शकता आणि लाटून पण करू शकता. हे असे 5 होल पाडायचे. त्याच्यामध्ये आपण चांगलं तेल सोडून ते चांगलं भाजलं जातं. हे झालं असं थालीपीठ तयार. तुम्ही संध्याकाळच्या टायमाला हे करू शकता नाश्ता म्हणून. खरंच खूप छान लागतं, छान टेस्ट लागते. चहाबरोबर सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता संध्याकाळच्या टायमाला. हे झालं आपलं थालीपीठ.